मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आता अनिरुद्धला म्हणतात, तर आता इथून पुढे फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला इथून पुढे काहीही देणार नाही. जा, तुला कुणाकडे हिस्सा मागायचा असेल ना तर माग. मग आता अनिरुद्ध देखील चिडतो आणि म्हणतो, आप्पा तुम्ही हे बोलताय, मी काय तुमच्यासाठी कमी केलंय का? अहो, मी तुमचं आजारपण तुम्हाला आत्तापर्यंत सांभाळलंय. त्याचबरोबर विशाखा, मी तुला एक सांगतोय, आत्ता तुला जर काही मागून घ्यायचं असेल ना आप्पांकडून तर आत्ताच मागून घे. कारण जर उद्या आप्पांनी पलटी खाल्ली आणि तुला हिस्सा देण्यासाठी नकार दिला तर मग सगळं काही तुझ्या हातून जाईल. आता विशाखा म्हणते, दादा तू असं का बोलतोस रे? आई आप्पांनी आपल्यासाठी कमी केलंय का? मग आता अनिरुद्ध म्हणतो, काय केलंय माझ्यासाठी? काही केलं नाही. असं म्हणून तो पुन्हा हिस्सा मागण्याची भाषा करतो आणि ही जी आहे ना त्यांची मुलगी सक्की, ती खरोखर हिस्सा घेईल, आपल्याला अशी रस्त्यावर पाठवेल असं अरुंधतीकडे बोट करून तो आता म्हणतो. मग आता विशाखा देखील त्याला समजावू लागते. तेव्हा आप्पा विचारतात, काय रे, काय केलंय तू सांग मला अगोदर. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, सांगू का? हिशोब सांगू तुम्हाला काय केलंय ते? अहो, हे घर बैठं होतं, तुम्हाला आठवत असेल. या वरच्या ज्या आलिशान खोल्या आहेत ना त्या मीच बांधल्या आहेत. आणि बाहेरचं लॉन, अंगण, कुंपण हे कुणी केलं मला सांगा ना तुम्ही आता. आणि दरवर्षी घराची डागडुजी करावी लागते, हे कोण करतं सांगा ना मला आप्पा. अहो, ते केलं नाही तर धबधब्यासारखं घर गळेल. मग हे दरवर्षी कोण करतं? तेव्हा आता संजना मात्र गालातल्या गालात हसत असते. तर अरुंधतीला या सर्वांचा हिशोब आता आप्पांकडे अनिरुद्ध मागतोय हे पाहून खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता आप्पा म्हणतात की हे बघ, मी सुद्धा माझ्या पेन्शनच्या पैशातून तुला थोडे थोडे पैसे देत होतो, तरीही तू का नाही म्हणतोस? मग आता तुमच्या ह्या पेन्शनच्या थोड्याशा पैशांमध्ये आपल्या एका रूमच्या सिलिंगचं काम तरी होईल का? अहो आप्पा, तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही या घराचा सर्व हिस्सा अरुंधती, विशाखा त्याचबरोबर अविनाशला देऊन टाकताय का? त्यांना विचारा ना, या घराचा 1 रुपया तरी मी त्यांच्याकडून मागितला का? तेव्हा आता आप्पा म्हणतात की अरे, या घरामध्ये तू एवढी वर्ष फुकट राहिला त्याचं काय? बाहेर जर राहिला असता तर मग तुला त्या घराचं भाडं भरावंच लागलं असतं ना. अरे, आपण जिथे राहतो तिथली सर्व व्यवस्था बघतोच की आपण. तू काय असं जगावेगळं केलं आहेस? पुढे आता आप्पा खूपच चिडतात आणि म्हणतात, अरे, या घरात फक्त आणि फक्त तूच राहत होता, तुझी मुलं आणि तुझी नातवंड. मग या घरचा मेंटेनन्ससुद्धा तूच भरायला हवा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, मीच भरतोय मेंटेनन्स आजपर्यंत आणि तुम्ही मला सांगू नका कसं वागायचं आणि कसं नाही, आणि कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही, असं म्हणून आप्पांवर तो आता खूपच चिडतो. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, आता माझ्याशी वाद घालू नकोस, जरा शांत बस. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, हे पहा, आजपर्यंत खर्च करायला इथे कुणी आलं नाही, वाटा मागायला मात्र सर्वजण येत आहेत. तेव्हा आता रागातच विशाखा म्हणते, मी तुझ्याबरोबर भांडायला आले नाही. तेव्हा कांचन म्हणते, गप्प बसा रे. अरे अनिरुद्ध, मीच तिला इकडे बोलवलंय, ती काही वाटा मागायला नाही आली इथे. तर विशाखा आता रागातच म्हणते की दादा तू जरा गप्प बस, तुला हवं ते मी लिहून द्यायला तयार आहे. संजना म्हणते, नक्की ना? तेव्हा आता विशाखा म्हणते, हो बाबांनो, मला काहीच नको आहे, मला त्याची गरजसुद्धा नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही अशी भांडणं करत जाऊ नका. तेव्हा आता संजना म्हणते, बरं झालं, दे मग लिहून. त्यावेळी आता आप्पा म्हणतात, विशाखा तू अजिबात तुझा हक्क सोडायचा नाही आहे, आणि अशा स्वार्थी माणसांसाठी तर नाहीच नाही. आता मी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे मी विलमधून आता या अनिरुद्धचं नाव काढून टाकणार आहे. सगळं काही अविनाश त्याचबरोबर अरुंधती आणि विशाखाच्याच नावावर करणार. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे संजना आणि अनिरुद्धचा खूप जळफळाट होऊ लागतो. त्यावेळी आता कांचन म्हणते, अरे गप्प बसा, मी किती वेळा तुम्हाला सांगू, मला अस्वस्थ वाटतंय आज. त्यानंतर संजना आता खिदीखिदी हसते आणि म्हणते, विशाखा अगं, तू अरुंधतीला काय बोलण्याचा प्रयत्न करतीये? काहीच बोलू नको, कारण या घरामध्ये देशमुखांच्या घरात काहीतरी घडतंय आणि अरुंधती एकदम शांत आहे. असं कधी होईल का? मी तुला एक सांगते, हा सर्व गेम प्लॅन आहे ना, तो अरुंधतीचाच आहे. कारण तुम्ही भावंड एकमेकांची डोकी फोडणार आणि मधल्यामध्ये ही संधी मारून घेणार.
त्यानंतर यश म्हणतो, हे पहा बाबा, तुम्हाला तरी एवढी का घाई झाली आहे? अहो, घर चांगलं आहे, आपण ॲडजस्ट करतोच ना या घरामध्ये. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, तुला काही कळत नाही, गप्प बस. मग आता अभि म्हणतो, बाबांचं म्हणणं बरोबर आहे, आपलं घर हे पाडायलाच हवं, कारण आता जानकीसुद्धा मोठी होत चालली आहे, तिच्यासाठी एक सेपरेट रूम तर हवीच. असं म्हणून आता तो देखील लगेच संजना आणि अण्याची साथ देत असतो. त्याचवेळी तेव्हा सर्वजण मात्र आता त्याच्याकडे खूप रागात पाहत असतात. त्यानंतर आप्पा बाहेर जायला निघतात. आता कांचन विचारते, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा मंदिरात जाऊन बसतो, तिथे तरी शांती मिळेल असं आप्पा म्हणून तेथून जातात. त्या पाठोपाठ विशाखा देखील निघते. पुन्हा कांचन विचारते, काय ग, कुठे निघालीस? मग आता ती म्हणते, मी अरुंधतीच्या घरी जाऊन बसते, तिथे तरी जरा डोकं शांत राहील. संजना म्हणते, हो जा विशाखाच्या घरी, पण गोष्ट लक्षात ठेव, तू मगाशी म्हणाली तसंच करायचं, म्हणजे तुझा जो हिस्सा आहे तो आमच्या नावावर करून द्यायचा. तेव्हा रागातच विशाखा म्हणते, म्हणजे तू इच्छा तालावर नाचतोस का? आई आप्पांनी जे तुझ्यावर संस्कार दिले, तू त्यांना दुखवून एवढा सुखी होणार आहेस का दादा? असं म्हणून ती रागातच तेथून जाते. आता यश रागातच अनिरुद्धकडे पाहत असतो. वेळी तो रागातच म्हणतो, तुझी आई गेली आहे, तू पण जा तिच्या पाठीमागे. यश आता लगेच तेथून जातो. इकडे विशाखा ही खूपच चिडलेली असते. अरुंधती तिला समजावते. तेव्हा विशाखा आता म्हणते की अरुंधती, तू ते घर सोडून गेली आणि आपल्या घराला उतरती कळा लागली, का गेलीस ग तू? पाहिलं ना, मला आई आप्पांचं हे दुःख नाही पाहवत आता. अरुंधती तिला शांत राहायला सांगते, होईल काहीतरी तोडगा काढू आपण यावर, तू काळजी करू नकोस. तेव्हा विशाखा म्हणते, तुला माहीत नाही, परंतु अगं जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी स्वतःला खूप नशीबवान समजायची की माझं माहेर आणि सासर किती छान आहे, मला किती छान माणसं भेटली. पण या दादाच्या डोक्यात कुठून खूळ आलं काय माहीत. दादा असा वागतो ना, मला ते अजिबात आवडत नाही. त्या संजनाच्या तालावर नाचतो. एकदा का ती संजना दादाला सोडून गेली ना, म्हणजे काही टेन्शन नाही, या घराच्या आशेवरच ती इथे राहतीये. असं म्हणून आता विशाखा खूप चिडलेली असते. तेव्हा विशाखा पुढे म्हणते, जर मला शक्य असतं तर मी आई आप्पांना माझ्या घरी घेऊन गेले असते, परंतु माझ्या सासूबाई पण आहेत ना, मला एकटीला नाही शक्य एवढं सर्वांचं करणं. मग आता अरुंधती म्हणते, तू कितीही म्हटली असती तरीही आई आप्पा तिकडे आलेच नसते, कारण लेकीच्या घरी आई कधीच राहत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, आई आप्पांनी कुठे काल जावं, कारण त्यांचं हक्काचं घर आहे अजून. आणि आप्पा कितीही आता चिडले असले, अनिरुद्ध संजनाने कितीही हातपाय आपटले, तरीही आप्पा योग्य तोच निर्णय घेणार. इकडे आता कांचन आरोहीला आवाज देत म्हणते की माझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये ग, मला खूपच गरगरायला लागले. आता संजना देखील तेथे बसलेली असते. ती म्हणते, आता बरोबर तुम्हाला वेळ साधून गरगरत असेल, एरवीसारखं खात पित असता, आमच्याशी किती भांडत असता, तुमची चक्कर जाते तरी कुठे. त्यावेळी आरोहीला आता संजनाचा खूप राग येतो. तेव्हा ती म्हणते, संजनाताई जरा गप्प बसा, कारण आजींना त्रास होतोय. असं म्हणून ती आतमध्ये जाते. तेव्हा आता संजना पुन्हा बडबड करू लागते की तुम्ही नुसतं गप्प बसायला सांगता आणि भांडण करताना तुमचा जोर पुन्हा वर येतो, तुम्ही फक्त आमच्यावर अन्यायच केला आहे. तेव्हा कांचन म्हणते, अगं संजना गप्प बस ना, मला जरा त्रास होतोय. तेव्हा आता रागातच पुढे संजना म्हणते, हे पहा आई, प्रत्येक वेळी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. जर तुमची चूक असेल ना, तर तुम्हाला मी सुनावणारच. अहो, तुमच्या अशा स्वभावामुळेच तो अविनाश घर सोडून गेला तर गेला, तो पुन्हा इकडे फिरकला सुद्धा नाही. अहो, तुम्ही जिवंत आहात की काय तुमच्या बाबतीत होतंय याची साधी चौकशी तरी करतो का तो? नाही करत कधी. पण तरीही तुम्हाला त्याला वाटा द्यायचाच आहे. आता संजना बोलायची थांबतच नाही. ती म्हणते की अनिरुद्धचं एकट्याचंच तुमच्यावर प्रेम आहे, असा अविनाश सारखा तो तुम्हाला सोडून गेला नाही. तेव्हा कांचन रडतच म्हणते, मलाही असं वाटायचं की अनिरुद्धचं आमच्यावर खूप प्रेम आहे, परंतु तसं नाहीये. मी अनिरुद्धला ओळखण्यामध्ये पूर्णपणे चुकले. अगं तरीही तुला एक गोष्ट सांगते, अरुंधती जेव्हा या घरात होती ना, तेव्हा कधीही अनिरुद्ध असा वागत नव्हता, परंतु जेव्हापासून तू या घरात आलीस तेव्हापासून त्याचे कान भरायला लगेच सुरुवात केलीस. अगं तुझ्यामुळे या घराच्या वाटण्या होणार आहेत, कुठे फेडशील हे पाप, असं म्हणून कांचन खूपच चिडते. तेव्हा यात पाप काय आहे, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, असं संजना आता रागातच म्हणते. आणि उद्या जर तुम्ही वाटणी न करताच गेलात तर आम्ही काय करायचं, एकमेकांची फक्त डोकी फोडत राहायचं का? बोला ना पटकन. अहो, किती वाटेकरी इथे उभे राहतील याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? अभि, यश, त्याचबरोबर त्यांच्या बायका,
त्यात ती विशाखासुद्धा डोक्यावर येऊन बसलीये आणि अरुंधती नाही म्हणता म्हणता लगेच आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. त्यामुळे आई प्लीज तुम्ही एवढा विषय ताणूच नका आता. अहो आप्पांना तुम्ही समजावून सांगा, तुमचे दिवस आता भरत आले आहेत, परंतु तुमची हाव काही सुटत नाही. तेव्हा तुमच्या नावावर सर्व जर काही केलं तर मग लगेच तुम्ही आम्हाला हाक लावून द्याल, असं आता रागातच कांचन म्हणते. मग आता संजना म्हणते, तुमच्या मुलावर विश्वास नाही का? तुम्हाला कोण कशाला हाक लावून देईल? तेव्हा माझ्या मुलावर माझा पूर्णपणे विश्वास होता, परंतु आता नाही आहे, असं कांचन रागातच म्हणते. तुला माहीत नाही, दृष्ट लागण्यासारखं आमचं घर होतं, परंतु तू आली आणि अख्ख्या घराची वाट लागली. संजना आता हसते आणि म्हणते, आई आता मला बोलण्यामध्ये काही पॉईंट आहे का? कारण तुम्ही कितीही म्हणालात तरी मी माझं हे घर सोडून जाणार नाही आणि अनिरुद्ध तर त्याचा हक्क सोडणारच नाही. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे घर आमच्या नावावर करून द्या किंवा पैसे जमवायला सुरुवात करा. तेवढ्यातच आरोही तेथे येत लगेच लिंबू पाणी कांचनला देते. तेव्हा रागातच संजना म्हणते, प्या लिंबू पाणी प्या आता. अहो तुम्हाला साखरेचे भाव मिठाचे भाव माहीत आहे का? आप्पा अजिबात वान सामान आणत नाही, अनिरुद्ध आणतो, कारण त्यांच्या पेन्शनमधून किती येणार. पण तुम्ही जाऊ द्यात, एकदम मस्त मजा करा. आता आरोही आणि कांचनला संजनाचा खूप राग येतो. अहो तुमचा मुलगा आहे ना म्हटल्यावर त्याच्या पैशांवर तुमचा हक्क असणारच, पण तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही त्याला हक्क देऊ नका, असं संजना खोचकपणेच म्हणते. अहो आई अजून किती स्वार्थीपणा करणार तुम्ही, असं म्हणून का संजना नको ते कांचनला बोलते. पुढे सर्व हद्द पार करून ती म्हणते की जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवा. तेव्हा आरोही आता खूपच चिडते, कांचनला खूप वाईट वाटतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचनला चक्कर येते. आरोही लगेच यशला फोन करून हे सगळं काही सांगते. तेव्हा यशला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता तुमच्या कर्माची फळ तुम्ही भोगा, असं अनिरुद्ध जेव्हा म्हणतो अरुंधती रागातच म्हणते, या घरामध्ये घरगुती हिंसाचार होतो म्हणून तुमच्यावर मी कंप्लेंट करेन. तर आता अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.